डबल हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला 3000 रुपयांची रक्कम दिसणार आहे। होय, म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळाला, मात्र आता डबल हप्ता म्हणजे दुसरा जून महिन्याचा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपये मिळणे बाकी होता। तो हप्ता आता वाटपास लवकरच सुरुवात होत आहे। मात्र यामध्ये पहिला टप्पा आता 17 ते 18 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। ते कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला नावे पुढे वाचून दाखवणार आहे। ती नावे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी लगेच मिळून जाणार आहे। त्यानंतर आता सरकारने 6 बँकेत आता वाटपाचे आदेश दिलेले असून 6 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील। कोणत्या बँक आहेत त्या बँकांची नावे देखील आपण पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगावा। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंट करून सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूया। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आनंदाची बातमी। तर या ठिकाणी बघू शकता आता हप्ता वाटप लवकरच सुरू होणार। जिल्हे सरकारने केले जाहीर, लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा। इकडे बघू शकता लाडकी बहीण योजना म्हणून वरती नाव आहे। पहिलीच मोठी खुशखबर आलेली आहे। मात्र आता जून महिन्याचा हप्ता जर पाहिजे असेल तर एक काम देखील करावं लागणार आहे, अन्यथा असा हप्ता मिळणार नाही। एक काम करून लगेच घ्यायचं आहे, जेणेकरून पहिला टप्पा जसा वाटप सुरू होईल लगेच तुमच्या बँक खात्यात येतील। जर हे काम केलं नाही तर तुम्हाला हप्ता लवकर मिळणार नाहीये। डायरेक्ट जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्यामध्ये हप्ता मिळू शकतो। मग आता तुम्हाला जर आता लवकर पाहिजे असेल तर व्हिडिओ बघत चला, चांगला फायदा होणार आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय त्यांचा आज चांगला फायदा झालेला आहे। तुम्ही देखील फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे, जेणेकरून जून महिन्याचा हप्ता तर आता सर्वात आधी पहिल्या टप्प्यात तुम्हाला मिळेलच। मात्र तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सरकारकडून 40,000 रुपयांचे आता कर्ज देखील घेता येणार आहे। सरकार तुम्हाला 40,000 रुपये देखील देणार आहे व ते तुम्हाला परत देण्याची गरज नाहीये। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातूनच ते पैसे फिटणार आहेत। मात्र ते कसं मिळवायचं काय ते सगळं काय पुढे पाहणार आहोत। जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तसेच तुमचा जिल्हा आता कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचा आहे। तर चला आता आपण सर्वात आधी जिल्ह्यांच्या याद्या बघण्याचा प्रयत्न करूयात। तर बघू शकता या ठिकाणी आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती की नेमका आता जून महिन्याचा हप्ता मिळणार तरी कधी, कारण त्यांना आता जून महिन्याचा हप्ता सरकार लवकर देण्याचं कारण म्हणजे मे महिन्याचा हप्ता लाडक्या माता भगिनींना उशिरा मिळाला। मग मे महिन्याचे 1500 रुपये हे उशिरा मिळाल्यामुळे बहिणी या नाराज झालेल्या होत्या। त्यांना वाटत होते की एवढ्या उशिरा हप्ता सरकार का देत आहे। मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच अर्थमंत्री म्हणजे जे पैशाची जुळवाजुळव करत असतात, जे काय लाडक्या बहिणींना पैसे लागत असतात त्याची जुळवाजुळव करणारे मंत्री म्हणजे अजितदादा व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत लाडक्या बहिणींना चांगला दिलासा दिलेला असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींना आता देण्यात येणार आहेत। मात्र यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हे पैसे जमा होतील। आता आपण त्या बँकांची जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत व कोणत्या वेळात किती वाजता हे पैसे आता थेट तुम्हाला मेसेज येणार आहे जून महिन्याच्या हप्त्याचे ते देखील आता सांगणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर इकडे बघू शकता यामध्ये लाडक्या बहिणींच्या आता बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपलेली असून जून हप्ता हा डीबीटी सुरू होणार आहे। आता डीबीटी कोणत्या क्षणी सुरू होईल, जशी डीबीटी प्रक्रिया आता सुरू होईल तसे खटाखट हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। सरकारने आता डीबीटीचा निर्णय का घेतला आहे तर तिकडून जसे पैसे पाठवतील तसे फक्त आणि फक्त 5 ते 15 मिनिटांपर्यंत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही। आता नेमकी डीबीटी प्रक्रिया कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे व कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होत आहे या ठिकाणी याद्या आलेल्या आहेत। तर या यादीत कोणते जिल्हे आहेत ते आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत विचार केला तर वरती नाव दिसत असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून लिहिलेलं। या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिसत असतील। इकडे बघू शकता उपमुख्यमंत्री अजितदादांचा तुम्हाला ते फोटो दिसत असेल। हे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे व लाडक्या बहिणींचे खास भाऊ हे एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दोघांची चर्चा देखील या ठिकाणी आहे। आता या दोघांनी मिळून एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। अर्थमंत्री पद कोणाकडे आहे तर अजितदादा यांच्याकडे आहे। तर अजितदादा यांनी आता मोठी जुळवाजुळव केलेली असून लाडक्या बहिणींना आता कोणते नेमके जिल्हे आता जाहीर केलेले आहेत ते आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे। यामध्ये
तुम्हाला आता हप्ता मिळणार असून पहिला जिल्हा यामध्ये सरकारने जाहीर केलेला आहे। आता तो पहिला जिल्हा कोणता आहे आपण सर्वात आधी पाहूया। तो जिल्हा आहे आता रत्नागिरी। जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात राहत असाल तर काळजी करू नका, सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। होय, आता रत्नागिरी जिल्ह्यात 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे, जमा देखील झालेला आहे। आता जून महिन्याचा हप्ता सोडण्यात येणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप छोटासा व्हिडिओ आता राहिलेला आहे, आता फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। या राहिलेल्या व्हिडिओ तुम्हाला सर्व काही पाहायला मिळणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। आता 1500 मे महिन्याच्या इकडे बघा, मे महिन्याचे 1500 तुम्हाला मिळाले। मग आता तुम्हाला प्रतीक्षा कशाची होती तर जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, तर रत्नागिरी जिल्ह्यात जर राहत असाल तर आता जून महिन्याचा हप्ता आता वाटप होत आहे। जून महिन्याचे राहिलेले किती रुपये 1500, इकडे बघा हे 500 रुपये 1500 आता जून महिन्याची रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे। ही रक्कम येणार आहे आता टोटल रक्कम 3000 रुपये अशी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात दिसणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यात देखील कोणत्या क्षणी आता मेसेज येतील, त्या मेसेजमध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला दिसून येणार आहेत। त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। जसा मेसेज येईल तसं समजून जायचं की आपल्याला आता जून महिन्याच्या हप्त्याचे मेसेज आलेले आहेत, जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम आपल्या बँक खात्यात आलेली आहे। हे तुम्ही लगेच समजून जाऊ शकता, कारण आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा साहेब व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे या तुमच्या नेत्यांनी सर्व काही तुमच्या भावांनी आता मोठी रक्कम जी आहे ती जाहीर करून तुम्हाला आता दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। चांगली रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम येणार आहे ते देखील आपण बघणार आहोत। तर इकडे बघू शकता, यामध्ये सरकारकडून महत्त्वाची माहिती आलेली आहे। आता आपण पुढच्या टप्प्यातील जिल्हे बघत आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला आता दुसऱ्या आपण जिल्ह्यांची नावे बघू। तर यामध्ये बघू शकता आता पुढील जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आता फक्त तुमच्यासाठी सरकारने खुशखबरच आणलेली आहे। आता जे कोणी व्हिडिओ बघत असतील ते शेवटपर्यंत बघा, कारण आता राहिलेला व्हिडिओ खूप छोटासा आहे। यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटप होणार आहे, ते कशी मिळवायचे ते देखील सांगणार आहोत। कोणत्या क्षणी 830 रुपये आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील जमा केले जाणार आहेत। त्यानंतर सरकार 40,000 रुपयांचा पहिला टप्पा सुरू करणार आहे। 40,000 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहे। हे देखील मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहेत, कारण हे 40,000 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर हे तुम्हाला परत देण्याची गरज पडणार नाहीये। हे बँकेला तुम्हाला परत द्यायची गरज नाहीये। सरकारकडूनच जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो फक्त तुम्हाला मिळण्याऐवजी जोपर्यंत 40,000 रुपये हे बँकेचे पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ता येण्याऐवजी बँकेकडे तो हप्ता जाईल। त्यानंतर तुम्हाला एकदमच 40,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। मात्र हे 40,000 रुपये मिळवायचे कसे ते पुढे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला। आता छोटासा व्हिडिओ राहिलेला आहे। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता, आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत। पहिला जिल्हा झाला तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा झालेला आहे। पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आहे। आता परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। एकंदरीत विचार जर केला तर आता परभणी जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची रक्कम ही सोडण्यात आलेली आहे, म्हणजे आता पूर्णपणे देण्यात आलेली आहे। तर परभणी जिल्ह्यामध्ये आता कोणत्याही क्षणाला जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम येणार आहे, कारण जून महिन्याच्या हप्त्याची पूर्ण तयारी सरकारच्या माध्यमातून पूर्ण आता वर्ग करण्यात येणार आहे। जून महिन्याच्या हप्त्याची तयारी झालेली आहे। जून महिन्याचे 1500 रुपये देखील तुम्हाला मिळून जातील। इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजावा याकरिता आपण इथे लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहोत। ही सर्वची सर्व रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। एक चांगला दिलासा तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। चांगला आनंदाचा निर्णय आता तुमच्यासाठी झालेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी चिंता करण्याची गरज देखील पडणार नाहीये। तर यामध्ये आता पुढचे जिल्हे तर आपण पाहतच आहोत। तर परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। अजून पुढच्या जिल्ह्यांची यादी, बँकांची नावे पाहणार आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ बघा। त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना एक आलेली आहे, एक मोठी खुशखबर आलेली आहे, ती देखील आता लगेच आपण बघूयात। तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता कालचा व्हिडिओ तर बऱ्याच जणांनी शेवटपर्यंत बघितला, आता त्यांना चांगला फायदा झालेला आहे। त्यांना गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळालेले आहेत। आता ते अपात्र होते, त्यांना गॅस सिलेंडरचे पैसेच मिळत नव्हते। त्यांना वाटत होतं मिळणार नाहीयेत, आपल्यानंतर पात्र ठरू शकत नाहीत असं आहे। मात्र काही नाही, त्यांनी व्हिडिओ बघितला, आता ते पात्र ठरले, त्यांना पैसे मिळाले। तुम्हाला देखील मिळतील। लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर यामध्ये इकडे बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे, तर
पहिल्या टप्प्यातील आता जिल्हे मंजूर झालेले आहेत. आता डबल हप्ता हा बहिणींना मिळणार आहे, म्हणजेच की आता 3,000 रुपयांची रक्कम ही तुम्हाला तुमच्या बँक खात्यात दिसल असं सांगण्यात आलेलं आहे. 3,000 रुपये कोणते तुमच्या मनात प्रश्न असेल तर मे महिन्याचे 1,500 जमा झाले, मग आता जून महिन्याची 1,500 येणार आहे. ते जमा होता किती रक्कम होईल? 3,000 रुपये होईल. ही 3,000 रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग करण्यात येणार आहे. सरकारकडून ही रक्कम आता तुम्हाला देण्यात येणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण महत्त्वाकांक्षी निर्णय आता सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ही एक आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी ही सरकारनं महत्त्वाकांक्षी निर्णय आता घेतलेला असून लाडक्या बहिणींनो तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता आता महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. यामध्ये जर विचार केला तर महत्त्वाची बातमी म्हणजे आता तुमच्या थेट बँक खात्यात पैसे वाटप होत आहे. जून महिन्याच्या हप्त्याची तयारी आता डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे. आत्ताच्या क्षणाची आत्ताच बघू शकता एक मेसेज आपल्याकडे आलेला आहे, माहितीचा मेसेज आलेला आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला आता डबल रक्कम मिळणार आहे. यामध्ये आता पहिला टप्पा जाहीर होत आहे. इकडे बघू शकता आता स्पष्टपणे डायरेक्ट माहिती सरकारने सांगितलेलं आहे. इथे बघू शकता सरकारने आता 3 जिल्हे घेतलेले आहेत. विदर्भातील 3 जिल्हे घेतलेले आहेत. मराठवाड्यात जर तुम्ही राहत असाल तर मराठवाड्यातील देखील 4 जिल्ह्यात पैसे आता सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता विदर्भातील 3 जिल्ह्यात येत आहे. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी येईल? डीबीटी प्रक्रिया आता सुरू करण्यास सुरुवात होत आहे. यामध्ये नेमके आता कोणते जिल्हे आहेत नावे आलेले आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या महिला राहत आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. होय, जसं विदर्भ मराठवाड्यासाठी सरकारने निर्णय घेतला तसा पश्चिम महाराष्ट्रासाठी आलेला आहे. बघू शकता आत्ताच हा मेसेज आपल्याकडे आलेला आहे. लक्ष देऊन बघा. पश्चिम महाराष्ट्रातील देखील 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत. बघू शकता या तिन्ही जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये जून महिन्याचा हप्ता आता कोणत्या क्षणी सोडण्यात येणार आहे. विदर्भातील 3 जिल्हे, मराठवाड्यातील 4 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्हे हप्ता येत आहे. एवढंच नव्हे तर आता कोकणातील 4 जिल्हे देखील आता जाहीर केलेले आहेत. तिकडे बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोकणामधील देखील 4 जिल्हे आम्ही घेतलेले आहेत. 4 जिल्हे आता सरकारने घेतलेले आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातील माता भगिनींनो तुम्ही देखील चिंता करू नका. तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील देखील 3 जिल्ह्यांचा समावेश सरकारने घेतलेला आहे. या ठिकाणी आता काही क्षणात डीबीटी प्रक्रिया सुरू होणार आहे. जशी डीबीटी प्रक्रिया सुरू होईल ती पूर्ण होताच लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, विदर्भातील 3 जिल्हे, मराठवाड्यातील 4 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्हे, कोकणातील 4 जिल्हे व उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्हे अशा प्रकारचा टप्पा आता सरकारने जाहीर केलेला आहे. एकूणच किती जिल्हे होईल तर बघा इकडे विदर्भातील 3 जिल्हे म्हटल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्हे हे झाले 6 जिल्हे. तसेच इकडे मराठवाड्यातील 4 जिल्हे झाले 10 जिल्हे. त्यानंतर कोकणातील 4 जिल्हे झाले 14 जिल्हे. तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील देखील आता काही जिल्हे आहेत ते म्हणजे आता एकूण 17 जिल्हे होत आहेत. 14, 15, 16, 17 अशा या 17 जिल्ह्यामध्ये हे लाडक्या बहिणींनो आता पैसे येत आहेत. पैसे आता वाटपाला शुभारंभ सरकारने आता सुरू करण्याची माहिती देखील दिलेली आहे. नेमके आता कोणते जिल्हे आहेत, नावं काय आहेत, आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. जसं तुमच्या जिल्ह्याचं नाव समोर येईल तसं तुम्हाला मेसेज येण्यास देखील सुरुवात होईल. तुमच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे येतील. तुम्हाला आता चांगला आनंदाचा दिलासा मिळणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. गॅस सिलेंडरचा देखील पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. गॅस सिलेंडरचे पैसे जरी आतापर्यंत मिळाले नसतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने नक्की मिळतील. आता फक्त 1.5 ते फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. हा व्हिडिओ आता लक्ष देऊन बघत चला. तर जिल्ह्यांची नावे, बँकांची नावे, 40,000 रुपये कसे मिळवायचे ते आता बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्वरित आता वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे येत असून आलेल्या माहितीनुसार इकडे बघा महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती. यानुसार आता तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. यामध्ये जर विचार केला तर आता हप्ता जर आता वाटप होत आहे. यामध्ये पहिला टप्पा 18 जिल्ह्यामध्ये येत आहे व 6 बँकेमध्ये पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत. सध्या स्थितीला यादी देखील आता आलेली आहे. आता 17 जिल्हे आपण सांगितले होते, मात्र आता एक जिल्हा वाढवण्यात आलेला आहे. तो जिल्हा म्हणजे आता सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे हे आता वितरित करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा आता सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याचं काम आता सरकारच्या माध्यमातून हे सुरू होणार आहे. यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो. एक आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर झालेला आहे. यामध्ये अजून काय निर्णय घेतलेले आहेत ते देखील आता आपण सविस्तर बघूयात.
आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. आता राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओत आपण सर्वात आधी काय पाहूया, 40,000 रुपये नेमके मिळवण्यासाठी काय करायचं ते बघू. तर इकडे बघू शकता, यामध्ये आता हे 40,000 रुपये सरकार तुम्हाला देणार आहे. हे 100% माता भगिनींना 40,000 रुपये मिळणार आहेत. हे 40,000 रुपयांना आता तुम्हाला गरज असेल तर लगेच घेऊ शकता. काय व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी देखील हे घेऊ शकता. आता यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. मात्र हे 30 ते 40,000 रुपये आता पहिला टप्पा वाटप नेमका होणार आहे. मात्र यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड आहे का नाही ते देखील सांगावं. तुमचा कोणता जिल्हा आहे ते देखील एकदा कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आता हे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड काय करा, तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक करा, किंवा आधीच लिंक असेल तर मग काय गरज नाहीये, डायरेक्ट बँकेत जायचं आहे तुम्हाला. बँकेत गेल्यानंतर हे लिंक करून तर भेटेल. त्यानंतर त्यांना पुढची प्रोसेस करा म्हणून सांगायचं आहे. आम्हाला 40,000 रुपयांचं कर्ज द्या असं त्यांना सांगायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक निर्णय तर झालेला आहे. मात्र त्यातली त्यात अजितदादांनी घोषणा केलेली आहे. 40,000 रुपये कर्जाबाबत काय करावं लागतं, कोणते कागदपत्रे काढावं लागतं, त्यासाठी काय करावं लागतं ते तुम्हाला बँकेंना विचारायचं आहे. बँकेमध्ये चौकशी करायची आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला हे 40,000 रुपये मिळून जातील. याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. व आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे, जो महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर असतो तो तुम्हाला जे आहे ती महिलेच्या नावावरती आहे तर मग काय हरकत नाही. मात्र काही जणांचं काय महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर नसून तो पुरुषाच्या नावावरती आहे. मग तुम्हाला तो गॅस सिलेंडर काय करायचा आहे, सर्वात आधी काम म्हणजे तो महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करायचा आहे. तो महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर जर तुम्ही केला तर पहिलं काम तुमचं झालं. तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे. फक्त ते महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करा. तेवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे. बाकी जास्त करण्याची गरज नाहीये. इतर माहिती चौकशी करून तुम्ही याचा लाभ नक्कीच घेऊ शकता. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.